नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत असं व्यक्तिमत्व आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आंबेडकरी चळवळीमध्ये वाहून घेतलेलं नेतृत्व म्हणजेच आदरणीय बाई संजय वाकोडे. आपल्याला माहिती आहे त्यांची सामाजिक क्रांती आणि सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून अनेक लोकांना, जनतेला त्यांच्या करारी वाण्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, आज आहे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि जयंती निमित्त आपण त्यांच्यासोबत वार्तालाप करतोय. का करतोय की कुठेतरी क्वचित लोकांमध्ये घडलं जाणारं व्यक्तिमत्व आणि चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याची जी भूमिका त्यांच्या मनामध्ये असते आणि ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये राहून ते करतायत. भाऊ, या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा जयंतीच्या. आणि आज या ठिकाणी आपण ज्या चळवळीमध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे, आंबेडकर चळवळीमध्ये जे काम करत असताना दोन शब्द आमच्या दर्शकांना काय सांगणार अनुभव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे काय क्रांतीचं नाव. डॉक्टर आंबेडकर म्हणजे मानवतेचा हुंकार. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना केवळ रॅल्या, मिरवणुका हे काढण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टीसाठी आपलं आयुष्यभर त्याग केला, जे बाबासाहेब आंबेडकरांनी बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातनं अंतर्मुख होऊन विचार करण्याचा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असं मानणाऱ्यामधला मी एक होय. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हे म्हणजे एक सतीचं वाहन आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किती संकट असली, किती अडचणी असल्या तरी या सिद्धांताला सामोरं जात असताना, हे सिद्धांत स्वीकारून पुढे जात असताना आपल्याला स्वतःच्या आयुष्याची, बरेचदा कार्यकर्त्याच्या आयुष्याची होळी झालेली असते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं उत्तरदायित्व देखील स्वीकारलं पाहिजे. कारण मित्र हो, वामन कर्डक म्हणतात, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे, सारेच रोख असते, भीमा तुझ्या मताचे, जर 5 लोक असते, तरवारीचे त्यांच्या न्यारेच टोक असते. या पद्धतीनं जर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी निर्धार केला की सध्याची परिस्थिती कोणती आहे, केवळ संविधानाच्या कौतुकाचा, संविधानाचा उल्लेख करून चालणार नाही, तर संविधानाच्या नुसार हा भारत देश, ही लोकशाहीनुसार आपण सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन सामंजस्याने वाटचाल करतो आहोत का नाही, हे सांगण्याचा दिवस म्हणजे भीम जयंती आहे. मित्र हो, व्यक्तिशः कुठल्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता बनवणाऱ्या माणसावर जे उत्तरदायित्व आहे, जी जबाबदारी आहे, ती फार मोठी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर ही जबाबदारी या नात्याने येऊन पडते की देशामधली जी परिस्थिती आहे, माणसापासून दूर नेण्याचे जे प्रयत्न होत आहेत, मग धर्माच्या नावावर असतील, जातीच्या नावावर असतील, ज्या प्रश्नांना विनाकारणचं महत्व देत आपण खऱ्या अर्थानं विनाकारणचे स्ट्रगल, लढाया उभ्या करून राहिलेलो आहोत, परंतु मूळ माणसांच्या, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाकडे आपण डोळे झाक करत आहोत, ही अत्यंत विचित्र व दयनीय अवस्था आजच्या परिस्थितीमध्ये आहे असं मी मानतो. साहेब, या ठिकाणी भाऊ, आपण रात्रीच्या 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्मदिन या ठिकाणी साजरा केलेला आहे, आम्ही आमच्या डोळ्यांनी या ठिकाणी बघितलेला आहे, त्या तो क्षण काय सांगणार? आता या प्रसंगाचे विषय असा आहे की बाबासाहेबांना एका परदेशी पत्रकारानं विचारलं होतं की बाबासाहेब, मी महान माणसा 2-3 महत्वाच्या व्यक्तींकडे गेलो, परंतु ते झोपलेले होते, त्यामुळे मला सकाळी त्यांना भेटायचंय, परंतु आपण जागी आहात. तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ते जागी आहेत कारण त्यांचा समाज जागी आहे, ते झोपले, याचा अर्थ त्यांचा समाज जागी आहे, परंतु मी जागी आहे कारण माझा समाज झोपलेला आहे आणि या झोपलेल्या समाजाला मला उठवायचंय. म्हणून आपण त्या दिवशी 11 वाजेपर्यंत जागून बाबासाहेब आंबेडकरांच्या रात्री 12 वाजता जन्मदिवस, जयंती, भीम जयंती साजरी केली. ही आठवण तुम्ही दिलीत, ते अत्यंत महत्वाचं आहे. भाऊ, या ठिकाणी आपण अनेक चळवळीमध्ये काम केलेलं आहे, अनेक या ठिकाणी आंबेडकर विचारांच्या धारेवर आपण या ठिकाणी बहुजनवादी या ठिकाणी आहात, परंतु बाबासाहेबांनी दिलेले मंत्र जे आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच मूल मंत्रावर चालणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे.
पण तरी सुद्धा या ठिकाणी काही युवक आणि युवती भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. कारण की बाबासाहेबांनी जी घटना या ठिकाणी आपल्याला बहाल केलेली आहे त्या घटनेनुसार या ठिकाणी वागणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं, ती आत्मसात करणं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं. त्याबद्दल काय सांगणार? अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगितलेलं आहे. आणि या त्रिसूत्रीचा प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक युवकानं आपल्या जीवनामध्ये उपयोग करून पुढे गेलं पाहिजे. कारण जर समाज शिक्षित झाला तर त्याला या सर्व संविधानानुसारच्या गोष्टी कळतील व तो देश मजबूतीच्या दृष्टिकोनातनं त्याचा तो प्रयत्न राहील. परंतु अज्ञानी लोक हे भावनेच्या भरात येऊन निर्णय गोष्टीला बळी पडतात व नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून मग समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्याही गोष्टी घडतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांताकडे आपण जागरूकपणे युवकांनी डोसपणे पाहिलं पाहिजे. केवळ फॅशन म्हणून, सेल्फी म्हणून हा विषय न घेता बाबासाहेब आंबेडकरांची रॅली जरूर काढा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपण खऱ्या अर्थानं अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर ज्या दिशेने गेलेत त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच त्यांना आदरांजली आहे असं मी समजतो. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत भाई संजय वाकोडे. गाढ अभ्यासक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत, परंतु कुठेतरी या ठिकाणी बाबासाहेबांच्या 4 ओळी त्यांना वामन कर्डकांच्या आठवल्या, त्या सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी प्रकाशित केलेल्या आहेत. का केलेल्या आहेत की वामनदादा कर्डकांची जी गाणी आहेत, अंगावर या ठिकाणी काटा उभे राहील असे या ठिकाणी गाणे आहेत, त्या गाणे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहेत, परंतु त्याचं अनुकरण करून कुठेतरी या ठिकाणी ध्येय गाठावं असं सुद्धा त्यांच्या मत या ठिकाणी आलेलं आहे. भाऊ, आणखीन 2 शब्द काय सांगणार? कारण की आज या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी वावरताना काय एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार? आता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना मी 84-85 पासून भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम सुरू केलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार आक्रमकपणे अन्यायग्रस्त समाजाच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण जे होतात त्याला उत्तर दिलं पाहिजे, यासाठी जी दलित पॅंथरची संघटना होती भारतीय दलित पॅंथरची, त्या दलित पॅंथरच्या माध्यमातून आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये प्रवेश केला. अजूनही आम्ही सांगतो आहोत मित्रांनो की माणसामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीचा भेद न करता जे कॉमन प्रोग्राम आहेत, जे समान प्रश्न आहेत, भुकेचे जे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण सामूहिक आंदोलन उभं केलं पाहिजे. आंदोलन व्यक्तिशः कोणाच्या विरोधात नाही. जर सरकारनं त्या प्रश्नांचं गांभीर्याने लक्ष घातलं, प्रश्न सुटले तर आंदोलनकर्त्याला काही म्हणायचं नाही. परंतु या प्रश्नांवर ते घराचे असतील, बेघरांचे असतील, घरकुलाचे असतील, जागेचे असतील, रेशनच्या संदर्भातले असतील, या सर्व प्रश्नाच्या अनुषंगानं आपण कशा अर्थानं आंदोलन उभं करतो आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शासनकर्ती जमात व्हा, परंतु आज या सर्व परिस्थितीकडे जर पाहिलं तर शासनकर्ती जमात होण्याचं स्वप्न धुळीच मिळालेलं, निदान दलितांचं तरी, खऱ्या दलितांचं तरी स्वप्न धुळीच मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक राहून सातत्यानं सचोटीनं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असलं पाहिजे. एवढे बोलून मी सर्वांना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ता या नात्यानं भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्यासोबत भाई संजय वाकोडे आहेत. कारण की त्यांच्या जीवनामध्ये असणारा जो संघर्ष आहे, अनेक संघर्ष त्यांनी पेललेला आहे आणि ते संघर्षाचं चळवळीचं नाव म्हणजे या ठिकाणी संजय वाकोडे आहेत. म्हणून आपण त्यांच्यासोबत आज वार्तालाप केलेला आहे. पुनश्च या ठिकाणी आमच्या दर्शकांना भीम जयंतीच्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.